कोल्हापूर जिल्ह्यासाठी संजीवनी असलेल्या राधानगरी धरणाच्या पाणी पातळीत यंदा कमालीची घट झालेली आहे। मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात या राधानगरी धरणाची पाणी पातळी जवळपास 32% खाली गेलेली आहे आणि त्यामुळे आपण बघू शकतो की राधानगरी धरणाच्या परिसरामध्ये कशा पद्धतीची परिस्थिती आहे। पूर्णतः हे पाणी जे आहे ते खाली गेल्याचं आपल्याला बघायला मिळतं आहे आणि त्यामुळे या धरणामध्ये जी काही छोटी मोठी बेटं आहेत ती पूर्णतः रिकामी झालेली आहेत। आपण जे समोर बघू शकतोय तो बेनझीर विला आहे। ज्यावेळी हे सगळं राधानगरी धरण बांधलं जात होतं त्यावेळेस याच बेनझीर विलामधून राजर्षी छत्रपती शाहू महाराज आहेत ते या सगळ्या कामावर लक्ष देखील ठेवत होते आणि तोच बेनझीर विला आता या सगळ्या राधानगरी धरणाचं पाणी कमी झाल्यामुळे उघडा झाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। एकूणच आपण जर बघितलं तर यावर्षी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तापमान मोठ्या प्रमाणावर वाढलेलं होतं। त्याचबरोबर आता पावसाळा देखील लांबण्याची शक्यता निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे या सगळ्या पाणी पातळीमध्ये अजूनच घट होताना आपल्याला बघायला मिळते। त्यामुळे भोगावती नदीपात्रामध्ये जे काही पाणी या सगळ्या धरणामधून सोडलं जात होतं ते देखील आता पूर्णतः बंद करण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे शेतीसाठी देखील येत्या काळामध्ये याचा मोठा परिणाम होणार आहे। भोगावती असेल पंचगंगा असेल या दोन्ही नद्यावर आता उपसाबंदी देखील लागू करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे एकूणच आता जलसंपदा विभाग जो आहे तो या सगळ्या पाणी ज्या पद्धतीने कमी होते ते पाहता उपाययोजना करण्याच्या दृष्टीने पावलं उचलताना आपल्याला बघायला मिळतोय। मात्र एकूणच आपण जर बघितलं तर यंदा कमालीची घट या सगळ्या पाणी पातळ्यांमध्ये झाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। भूषण पाटील, TV9 मराठी, राधानगरी, कोल्हापूर।